आता मी कटिंगच्या वेळी सांगितलं होतं कापड कट करताना आपल्याला एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे. तर बघा कसं एक्स्ट्रा ठेवायचं कुठे कुठे ते. हे जे टक्स आहेत ते असे टक्स बाहेर काढून घ्या, टक्स मारून घ्या. हा खालचा पण टक्स मारला नव्हता आपण, इथं असं मार्क करून घ्यायचं. नमस्कार, मी गीता, गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा मी 2 दिवसापूर्वी जुन्या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ मी याच ब्लाऊजवर शूट केलेला आहे. तर याच ब्लाऊजचं माप मी कसं घ्यायचं ते दाखवले आणि त्या मापावरूनच मग ही कटिंग केलेली आहे, पेपर कटिंग. हे बघा, तर मी तुम्हाला दाखवते. 32 साईज होती आपली, तर 32 साईजची ही पेपर कटिंग आहे. मापून दाखवते मी. हे बघा, 8 चौक 32 आणि हे 1.5 इंच मार्जिन आहे पुढं, 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने मी ही कटिंगचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे काल परवा. तर तुम्ही जर बघितला नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही जाऊन चॅनलवर, आपल्या गीता फॅशन हा चॅनलचं नाव आहे आपल्या, तर तिथे जाऊन हा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. 4 टक्स ब्लाऊजचा कटिंग आहे ते. आणि बाही सुद्धा ही 5 इंचाची बाही, हा सुद्धा मी व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे, बाहीची कटिंग कशी करायची ती. तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता जाऊन व्हिडिओ. तर आज आपल्याला हेच पेपर कटिंग ठेवून कटिंग करायची आहे ब्लाऊजची. तर सुरुवातीला मी अस्तरची कटिंग करून घेणार आहे आणि नंतर साडीतल्या पिसाची करणार आहे. तर मी आता हे डिटेल तुम्हाला कटिंग दाखवत बसणार नाही. तुम्हाला पूर्ण कटिंग बघायची असेल तर 32 साईजचा 4 टक्स ब्लाऊज मी कटिंग टाकलेली आहे पेजवर, ते बघा. तर मी हे अगोदर कटिंग करून घेते. आणि हे दोन्ही व्हिडिओ कटिंग आणि बाही कटिंगचे दोन्ही व्हिडिओ हे एंड स्क्रीनला लावले आहेत, ते तुम्ही बघा. सुरुवातीला मी बाहीची कटिंग करून घेते या पद्धतीने. माझ्या इथे जागा कमी आहे, तर सुरुवातीला इथे मी बाहीची कटिंग अगोदर करून घेते आणि एक एक पार्ट कटिंग करून घेणार आहे मी. याच्या पुढे तुम्हाला ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते दाखवणार आहे. तर 4 टक्सचा ब्लाऊज आहे. तर अस्तरच्या ब्लाऊजला टक्स मारताना कोणती काळजी घ्यायची, टक्स कसे मारायचे हे सविस्तर मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तर या पद्धतीने आपली ही बाहीची पण कटिंग झालेली आहे. अशी आता मी दुसरे पार्ट कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. आता अखंड पदर माझ्याकडे ठेवलेला आहे आणि ही आपली पेपर कटिंग आहे फर्मा, तो ठेवणार आहे मी. गळ्याची साईड अखंड पदराकडे ठेवायचे आणि मार्क करून घ्यायचं. पहिले मार्क करून घेते म्हणजे पटकन कटिंग करता येईल. या पद्धतीने असे मार्क करून घेऊयात आपण. आता मी कटिंगच्या वेळी सांगितलं होतं कापड कट करताना आपल्याला एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे. तर बघा कसं एक्स्ट्रा ठेवायचं कुठे कुठे ते दाखवते मी. हे जे टक्स आहेत ते असे टक्स बाहेर काढून घ्यायचे या पद्धतीने. आणि असं बाहेरून कट करायचं. नंतर आपल्याला टक्स मारल्यानंतर हे कटिंग करायचे. आणि इथे मार्जिन देऊनच आपण टक्स टाकलेले आहेत.
या पद्धतीने असे एक्स्ट्रा काढायचं. हे पेपर कटिंग जवळच ठेवायचं किंवा नाही ठेवलं तरी चालतंय. सरळ रेषेत आपण कापू शकतो. तर आपल्याला हे टक्सचे पण डॉट देऊन घ्यायचे. तर अगोदर इथं कट मारून घेऊया. या पद्धतीने परत ठेवून टक्स मारून घ्या. हा खालचा पण टक्स मारला नव्हता आपण. इथं असं मार्क करून घ्यायचं या पद्धतीने. आणि मग आपल्याला हे टक्स असं टक्स मारून घ्यायचे आणि कटिंग करून घेऊया. आता नंतर क्रॉसपट्टी काढू आपण. नंतर हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला टक्स मारून झाल्यावर. आता याच्यात आपण क्रॉसपट्टी काढू. क्रॉसपट्टी जेमतेम कागदाबरोबरच कापायचे. अशा पद्धतीने ही आपली कटिंग झालेली. आता मी पटकन अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग करून घेते. म्हणजे सॉरी, ब्लाऊज पिसाची कटिंग करून घेते. तर आपला ब्लाऊज पीस असणार आहे हा. इथे पहिले बाही बसवून घेऊया. जोड लावावं लागणार आहे बाहीला. तर जोड लावते वेळी बघूया आपण. इकडे पूर्ण केलं तर एवढा जोड लागणार आहे.
बघा आपली ही पहिली क्रॉस पट्टी घ्यायची आहे आपल्याला। तर एक क्रॉस पट्टी उचलायची, खाली ठेवायची अशी बाजूला आणि हे सर्व उचलायचं एकदम तिन्ही पण आता ब्लाउज पीसाचे आणि जसं आहे तसं ठेवायचं आणि मग एक एक उचलून जोडायला घ्यायची। म्हणजे काय होतं, दोन साईडच्या दोन क्रॉस पट्ट्या तयार होतात, एकाच बाजूच्या होत नाहीत। आणि अर्धा इंचाचं मार्जिन देऊन कमरेच्या साईडला टिप मारून घ्यायचे। आता हे उघडून अस्तरच्या बाजूला ही टिप टाकायची आणि दाब टिप टाकून घ्यायची। आणि ही अशीच ओपन ठेवायची, अशी जॉईन नाही करायची। म्हणजे मी करत नाही, कारण मी क्रॉस पट्टी माझी जोडण्याची पद्धत वेगळी आहे, तर पुढे दाखवते मी। अशाच पद्धतीने आता आपण ही क्रॉस पट्टी तयार करून घेऊया। आता हा पुढचा भाग आहे, तर आपल्याला दुसऱ्या भागावर पण तर हे असंच उचलायचं आणि मध्ये ठेवून द्यायचं आहे। हे दोन भाग करून असं मध्ये ठेवायचं आणि मग एक एक भाग उचलून घ्यायचा। अशा पद्धतीने अस्तर जोडून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे, अगदी अस्तरच्या बरोबरीने कटिंग करायचे। आता हे टक्स आपण डार्क करूया अगोदर। या पद्धतीने। तर हे टक्स मारण्यापूर्वी अगोदर काय करायचं बघा, आपला हा अस्तरचा ब्लाउज आहे, तर पूर्ण ब्लाउज पिसाला पण टक्स बसला पाहिजे। याच्यासाठी
इथून मध्यावरून आपल्याला एक एक टीप मारून घ्यायची अगोदर. इथून मधोमध प्रत्येक टक्सला मधोमध एक एक टीप मारून घ्यायचे अशी. नंतर इथे ठेवूया, इथं काढूया. इथे पण या पद्धतीने टक्स टिपा मारून घेतल्या की मग आपला एकदम व्यवस्थित टक्स बसणार आहे ब्लाउज पीसाला सुद्धा. तर बरोबर ही दुमड टक्सवर टक्स घ्यायची आणि मारायचे. डबल टिप टाकायचे टक्सला. या पद्धतीने बघा आपले प्रॉपर टक्स मारून झालेत. बघा शेवटपर्यंत टक्स आलेला आहे. दिसलं का? हे बघा असा शेवटपर्यंत टक्सची टिप दिसली पाहिजे अस्तरच्या ब्लाउज पीसाच्या कापडाला सुद्धा. आणि आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करायचं आहे. तर कसं कट करायचं बघा. आपण जे एक्स्ट्रा कापड ठेवलं होतं ना ते, तर अशी एक पट्टी घ्यायची आहे आणि ती इथे अशी ठेवून घ्यायची पट्टी. हे बघा या पद्धतीने आणि रेघ ओढून घ्यायचे आणि हे कट करून टाकायचं. टक्स मारल्यानंतरच कट करायचं आहे हे एक्स्ट्राचं कापड असं. आता इथे पण करून घेऊया आपण. हा टोक, हे शेवटचं टोक आणि मुंड्याचं टोक ठेवायचं आहे पट्टीला असं या पद्धतीने आणि रेघ मारायची. जेवढं एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं असं. या पद्धतीने सरळ रेषेत येतं हे बघा. आता राहिला मुंडा आपला, तर मुंडा सुद्धा आपण असा ठेवायचा आहे आणि मुंड्याला सुद्धा आकार असा देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने असा. तो आता आलाय ना. असा आपल्याला हा एक बाजू तयार झालेली आहे ब्लाउजची. तर मी दुसऱ्या बाजूचं पण भाग तयार करून घेते असाच अस्तर जोडून टक्स मारेपर्यंत आणि मग पुढे क्रॉस पट्टी कशी जोडायची ते दाखवते मी.
या पद्धतीने आपला हा सुद्धा पार्ट दुसऱ्या बाजूचा तयार झालेला आहे। हे बघा, आता आपण याला क्रॉस पट्टी जोडून दाखवते मी तुम्हाला। तर आपण अस्तर जोडलेले आहे क्रॉस पट्टीला। उंची एकसारखी आहे का बघून घ्यायची दोन्ही क्रॉस पट्टीची। तर आहे। आता ही सुलटी ठेवली क्रॉस पट्टी आणि ब्लाऊज उलटा ठेवलाय। हे बघा, ही जी आपण मध्यावर टक्स मारली ना छोटी, त्या टक्सला हे तोंड लावायचं आहे क्रॉस पट्टीचं, टक्सच्या दिशेने म्हणजे हुकाय पट्टीच्या बाजूला। आणि असं ब्लाऊज उलटा ठेवून क्रॉस पट्टीला टिप मारून घ्यायचे। खेचायचं नाही ब्लाऊज अजिबात। अशा पद्धतीने एक टिप मारून झाली, नख ओढून घ्यायचंय आणि मग हा पूर्ण ब्लाऊज असा रोल करून इथल्या या मधल्या टिपवर नेऊन ठेवायचा आहे असा। आणि ही टिप धरायची आणि ही बाजू धरायची अस्तरच्या क्रॉस पट्टीची आणि टिप मारायची। इथे सुद्धा न खेचता टिप मारायचे। या पद्धतीने क्रॉस पट्टी जोडून झाले। हे आतला असं ओढून घ्यायचं आहे बाहेर, म्हणजे फिनिशिंग बघा क्रॉस पट्टीची किती सुंदर दिसते। या पद्धतीने तुम्ही पण क्रॉस पट्टी लावत जा। हे बघा, तर अशाच पद्धतीने आपला हा ब्लाऊज जोडून झालेले दाखवले मी। आता इथे आपल्याला हे सरळ रेषेत कट करून घ्यायचंय जादा राहिलेली क्रॉस पट्टी। त्या अगोदर आपल्याला काय करायचंय, हे पण सरळ रेषेत कट करून टाकायचंय असं। अगोदर हे कट करून टाकायचंय आणि मग आपल्याला छातीचा कमरेचा चौथा भाग, तर कंबर आहे 27, 27चा चौथा भाग पावणे 7 येतो। तर इथे खूण करून घ्यायचे आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे। तर हे बघा, ही बरोबर कटिंग क्रॉस पट्टी आपली आलेली। अशा पद्धतीने मी तुम्हाला हा टक्सचा ब्लाऊज टक्स कशा मारायच्या अगदी परफेक्ट हे दाखवलं आणि कसा जोडायचा ते पण दाखवलं, कटिंग करण्यापासून स्टिचिंग पर्यंत। तर बघा किती छान पोप आलेला आहे। 32 साईज असून सुद्धा
पोप बघा किती सुंदर पडलाय, मस्त अशी खोलगट वाटी झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज स्टिच करा, शिवा। माझ्या पद्धतीने एकदम परफेक्ट बसणार आहे ब्लाऊज तुमचा। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा अजून काही केलं नसेल तर। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।